या जगात वाक्य नीट ऐका, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, तो जगातला सगळ्यात सुशिक्षित माणूस. ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो सुशिक्षित. यमेन बिमे काय घेऊन बसले तुम्ही? आणि कोणी सांगितलं तुम्हाला शिकलेल्या माणसाला अक्कल राहती? काही लोक म्हणते तो माणूस सुशिक्षित आहे, कारण म्हणे उभेने जेवतो. अहो त्याला मूळव्याध आहे, आग होती म्हणून उभ्यात नव्हतो, त्यात काय? काही लोक म्हणले तो कुत्र्याबरोबर हिंडतो, जोडीदार नाही त्याला काय त्याच्यात. काही लोक म्हणले तो बायको हातात धरून हिंडतो, विश्वास नाही, काय आहे काय त्याच्यात. एक वाक्य ध्यानात ठेवा, धर्माच्या विरुद्ध वागलेलं कधीही ध्यानात ठेवा, ते स्वतःला समाधान देते, जगाला नाही. माऊलीनं ओवी लिहिली, आपण नाही. अगा स्वधर्म जरी लोपला, सर्व सुखाचा थारा मोडीला, आणि दीपा सवेरपला प्रकाश जाय. ओवी काय सुंदर आहे चौथ्या अध्यायात. एक वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. असं नाही मग देव अवतार तरी कधी घेतो? चौथाच अध्याय. मी दैत्याची कुळे नाशी, मी साधूचा मान घेऊसी, आणि मग मी होवोन या उतरे. मी कधी जन्म घ्यायला मोकळा नाही. साधूचा छळ झाला, धर्म बुडायला लागला का म्या दणका दाखवलाच. पुरावा अध्याय नंबर 16 ओवी नंबर 359. शास्त्र म्हणेल ते सांडावेन, राज्यही तृण मानावे. शास्त्र सोडून माणसं वागली का दणका बसलाच. आणि पैशाच्या घमेंडीत मारणारी माणसं धर्म माळत नाही. काय मध्ये तुमचं? घमेंड आहे पैशाची, घमेंड. आणि पैशाच्या घमेंडीत माणसांना एकादश नाही, विषय नाही त्यांचा. रविवारी एकादश आली तर ते म्हणतात काय मटणाचं खाड करता का? नाही. मग ही माणसं एक वाक्य लिहूनच ठेवा आणि सकाळी उठल्या उठल्या वाचित जा. देव कधी कुणाचं वाईट करत नाही, देव कधीही कुणाचं वाईट करत नाही, पण कर्माची फळं भोगून घेतल्याशिवाय राहत नाही. सुटका नाही कोणाला. नाही नाही नाही, देवाच्या बापाला नाही तर तुम्हाला कोण? देवाचा बाप सोडला नाही देवानं. देवाचा बाप उदाहरण ऐका एका मिनिटात. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला, आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. बाप सोडला नाही देवाने. बाप स्वतःचा बाप होता दशरथ. आज राजाचा मुलगा होता, जनकाचा व्यायू होता, सीतेचा सासरा होता, आणि क्षत्रिय कुळातला सगळ्यात मोठा राजा होता. बायकोच्या मांडीवर थरफडून मारला, आणि आकाशात फटफडणारा जटायू स्वतःच्या मांडीवर मारला. उलटा ऐका, देवाची बायको पळणारा देवाच्या जवळ मेला, आणि देवाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला. आपण नुसतं थोडासा पैसा आला, थोडा फ्लॅट बिलॅट 2 BHK झाला, थोडी 4 चाकी घेतली का माणसं काचा बंद करून चाला. त्यात 2 BHK टोन घेतो याकडं फक्त याडपाटा. 2 BHK मग त्याच्या बायकोनं उभ्यानं घर झाडायचं. लक्ष्मी नाही वापरायची, तिच्या उंचीचा दांडकं असलेला झाडू, तिच्या मणक्यात गॅप आहे, उभ्यानं जेवायचं. बायकाने चपला घालून चपात्या करायच्या, बुट गड्यानी बुटं घालून जेवायचं. आणि मग यांना वाटत आम्ही लई यश बुद्धिमान. तुमच्या इतके याडपाट तुम्हीच. हे पैशाची घमेंड आहे. पण 3 वाक्य ध्यानात ठेवा, 3 वाक्य ध्यानात ठेवा. कष्टानं मिळालेली लक्ष्मी नीतीकडे नेते, आणि फुकाट मिळालेली लक्ष्मी अधोगतीकडे नेते. ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही, वरच्या वर प्रपंच केले, अख्खे सर्व्हिसवाले रिटायर झाले, येडे झाले. कोणलाही तपासा तुम्ही. 5 वाजता बघा गार्डन मध्ये जाऊन, गार्डन मध्ये कॅमेरा घेऊन जाणे यांची अवसनं पा. कधी सोमवार धरायचा नाही, कधी एकादश धरायची नाही, कधी माळ नाही, कधी गंध नाही, कधी वारकऱ्याबद्दल नीट बोलायचं नाही, कधी जन्मला त्या आईबापाला कधी जवळ पाहायचं नाही, कधी सासरवाडीचं सोडून कोणाचं कल्याण करायचं नाही, मिवणी सोडून कोणाला फोन करायचा नाही. आणि ती माणसं कशात वागली? घमेंडीत. मग गार्डन मध्ये बसा त्यात बाकड्या आरतीला आला का खरंय, संत खरेत, ग्रंथ खरे, जन्म खराय, मृत्यू खराय, ज्ञान खरंय, बाकी जगात काय खरंय? महिला मंडळ पटकन उत्तर द्या. तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, लबाड बोलायचं नाही. तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून?
जिनं आणली तिची मुलाखत घ्या, जिनं भावाची पोर सून करेल तिची मुलाखत घ्या, तिला भेटा 2 मिनिटं आणि विचारा कस काय तो आणि झोडाय माणूस मिळाला तिला. तिला जर विचारलं ना धाकट्याचं लगीन करते का, तसा देवाला सोडीन पण करायची नाही. भावाची पोरगी जिनं केली असेल ती दिंडीत तुळशीवालीच. भावाची पोरगी शक्यतो करायची टाळावाच, म्हणजे करूच नाही. कोणाच्या डोक्यात आला असेल तर त्याला फोन करा, आता भाऊ मी कीर्तन ऐकलं तू कोणला देव हो, मला नाही करायचं. अहो काही झालं महिला मंडळ, आपण जरी आपल्या भावाची मुलगी सून केली तर काही झालं तो तिचा बाप आहे, आपला मुलगा आहे, आपला भाऊ आहे. असं कसं तो उद्या भांडण झाल्यावर मुलीचीच बाजू घेणार, बाप आहे तो, त्याला काय करायचं बहिणीचं. तो म्हणतो माझी गुड्डी बरोबर आहे, आपल्या बहिणीच्या डोक्यात फरक झाला आहे, त्याला काय करायचं. तो म्हणतो आपल्या गुड्डीचा दोष नाही, गुड्डी खास, गुड्डी कॉलेजला होती तेव्हापासून गुड्डी खासच आहे. गुड्डी महिना पळून जायची तरी गुड्डीनं कोणाला अंदाज लागून दिला नाही, माझी गुड्डी चांगलीच आहे. येतं नाही नाथे बिते काही राहिले नाही महाराज. आता कीर्तनात बसलेल्या 25 महिला अशा निघतील आत्ता माया पुढं, लबाड बोलायचं नाही. यातल्या 25 महिला अशा आहेत का त्या सख्या भावाशी बोलत नाहीत. आज आत्ता लबाड बोलायचं नाही, मला नाव सांगायला लावू नका. भावाशी बोलत नाही, काल गुरुवार सुरू केलेत. पहिला झाला ना काल, करा करा. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर रात्री धाब्यावर जेवला, काय उपयोग त्यात. पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट भारी. शंकर मला लिंबू पिळ लिंबू पिळ लिंबू पिळ. माऊलीनं ओवी लिहिली माझी नाही, जयाचे ऐक धड नाही तयाचे परत्र पुशी काही. काय त्याचा उपयोग आहे. आज कीर्तनाला घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे. कडवे 3 आहेत, मुद्दा संपला. दुसरा मुद्दा माझे गुरु जनार्दन स्वामी म्हणून अभंग त्यांच्या चरणावर अर्पण म्हणून एका जनार्दनी. तिसरी गोष्ट आपल्या कीर्तनाला बोलत जायचं. आता पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लय उत्तर आहे ना हा लय उत्तर आहे, पण भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही. यसला यस नोला नो. उगाच आम्ही म्हणायचं बैल गा बनन, तुम्ही म्हणायचं त्याच्याच दुधाचा चहा. यसला यस नोला नो. देव खराय खराय, संत खरे, देव खराय, जन्म खराय, मृत्यू खराय, ज्ञान खराय. संपलं काम. दुसरा मुद्दा चिंता बिंता काय करायची नाही. येताना आपण काय नाही, जाताना काय नाही. कटेवर हाते विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे. जम्मू नावाचा द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचं नगर आहे, तिथं विठू नावाचा फटेल आहे. तो अख्ख्या जगाचा कारभार करतो. तुम्ही वळवळ करायची नाही. उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेत. जायला मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेत. बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजच्या पुरी बिरी, बापाला धोका देणाऱ्या पुरी, पळून जाणाऱ्या पुरी, बापाला उचलून आपटणारी पोरं, बापाला क्वाटरी पेरणारी पोरं, दारुडे बिरुडे बेवडे बिवडे, जुगारी बिगारी, मटकेवाली, आकडेवाली, पुढारी फडारी, सगळ्यांना धन्यवाद. आणि ह्या अभिष्ट चिंतनाच्या कीर्तनाला सुरुवात.